श्री स्वामी समर्थ. तर आता उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, जे की आपल्या घरात कायम अक्षय राहील. त्याच्यामध्ये तुम्ही दान करा, खरेदी करा, सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा, किंवा तुम्ही कोणतीही सेवा करा. त्या सगळ्या सेवा, केलेलं दान सगळं आपल्या घरामध्ये अक्षय राहणार आहे. तर नेमकं करायचं काय? 3.5 मुहूर्तापैकी सगळ्यात मोठा हा मुहूर्त आहे. तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही पहिले गॅस शेगडीची पूजा करून घ्या. स्वयंपाकघरात जाऊन तुम्ही गॅस वगैरे व्यवस्थित पुसून, किचन ओटा वगैरे व्यवस्थित पुसून, हळदीचं कुंकवाचं तुम्ही स्वास्तिक काढा, त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्या. माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा व प्रती व अग्निदेवता प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही शेगडीची पूजा नक्की करा. तर 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीयानिमित्त तुम्ही जे दान करताल ते दान अक्षय राहील. तसंच आता सोनं चांदीचे तर भाव आकाशाला भिडलेले आहेत. ज्यांना काही सोनं चांदी खरेदी करू शकत नाहीत, त्यांच्यावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहण्यासाठी, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कायम अक्षय राहण्यासाठी तुम्ही घरामध्ये धने, खडे मीठ, श्रीयंत्र या छोट्या वस्तू नक्की खरेदी करू शकता. अक्षय म्हणजे कधीही क्षय होत नाही. त्यासाठी तुम्ही घरामध्ये धन म्हणजे आपल्या खडे मीठ, श्रीयंत्र नक्की खरेदी करा. आवर्जून तुम्ही भगवान विष्णू म्हणजे भगवान बाळकृष्णांना तुम्ही तुळशीचे 11 तुळशीपत्र वाहून त्याच्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक पान वाहते वेळेस हा मंत्र नक्की म्हणा. आणि भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांनाच तुम्ही गोडाचा नैवेद्य अर्पण करा. तसेच तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. मुख्य दरवाजावरती घरातली पडशी स्वच्छ पुसून, ती तुम्हाला तर माहिती आहे आपण दरवेळेस पडशी कशी पुसतो, हळद, गोमूत्र, लिंबू, खडे मीठ टाकून आपण पडशी पुसतो घरातली. तशी त्याग केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा घराच्या बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास होतो. मुख्य दरवाजाची पडशी पुसून मुख्य दरवाजाची पूजा करा. पुढून आतून दोन्ही दरवाजाची पूजा करा, पूजा करा. आणि तसेच सूर्यनारायणाला तुम्ही अर्घ्य द्या आणि पितराची सेवा करा. पूर्ण दिवस तुमचा अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस पुण्य कमवायचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढा, आतून बाहेरून त्याची पूजा करा. उंबराला हळदीचं लेपन नक्की करायला विसरू नका. उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्ही कुंकवाने स्वास्तिक काढायला विसरू नका. कुंकुराने स्वास्तिक काढून त्याचा हळदी कुंकू अर्पण करा. लक्ष्मी मातेचे पावले काढा. तुळशीची पूजा करा. गॅसची पूजा करा. तर वरी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गॅसची पूजा करा. त्यानंतर त्या दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती वाचायला विसरू नका. पितृस्तुती वाचल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून आपण मगच देवपूजा करायची आहे. तुमच्या पित्राची सेवा आता कुणाच्या घरी पुण्यातलं माहीत नाही, पण आमच्या इकडं लातूर साईडला तरी पित्रांची सेवा पुरणपोळीचा नैवेद्य, आंब्याचा रस करून, जोडीनं जीव घालून म्हणजे आपल्या पित्रांना जीव घालून, म्हणजे कोणत्याही आपण दोन्ही नवरा बायकोंना किंवा सुवाशीन कुण्या एका पुरुषाला जीव घालून आपल्या पित्राची सेवा अशी करतो आम्ही. त्या दिवशी पण मी असंच करणार आहे. पुरणपोळी करून, आंब्याचा रस करून आपले पितृजीव घालणार आहे. गाईला नैवेद्याला तुम्ही नक्की विसरू नका. आणि सेवा करायचे म्हटलं तर श्रीयंत्राला तुम्ही कुंकुमार्चन नक्की अर्पण करा. सत्यनारायणची पूजा करा. सत्यनारायणची पूजा केल्याने, भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या घरात कायम धान्याची कमतरता भासू नये म्हणून तुम्ही भगवान विष्णूची पूजा म्हणून सत्यनारायणची पूजा नक्कीच करा. बघा, या दिवशी केलेली कोणतीही खरेदी, केलेलं कोणतेही दान, केलेली कोणतीही सेवा कायम आपल्या घरामध्ये अक्षय राहण्यासाठी तुम्ही ह्या नक्की छोट्या सेवा नक्की करा. माझा हा केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी ही केलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.